नाही आता मला वाटतं की सर्वच पैसे मार्चच्या आधी मिळतील. 31 मार्चच्या डिस्बर्समेंट करावंच लागतं पूर्ण. मागच्या बजेटमध्ये जे काही बजेट अमाऊंट झाला आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्याला संपूर्ण सोडावंच लागतं. 31 मार्चला आम्ही पार करू शकत नाही. त्यामुळे 31 मार्चच्या सर्व बिलं मिळतील आणि 31 मार्चच्या सर्व लाडक्या बहिणीला सर्व त्या ठिकाणी त्यांचा अनुदान मिळेल असा मला विश्वास आहे. पैशांची अडचणीमुळे हा केवायसीचा उतार होता पाहिजे. पैशांची अडचण आहे, तुम्ही परदेश दौरे रद्द केले, बऱ्याच गोष्टी रद्द केल्या, म्हणजे परिपत्रक असेल पैशाची तर अडचण सरकारकडे आहे. शेवटी इतका मोठा हा क्वांटम आहे. 2.5 कोटी लाडक्या बहिणींना इतका मोठा पैसा अरेंज करणे तर प्रत्येक महिन्याला कधी कधी होत नाही तर 3 महिने, पण 3 महिन्याचा क्वांटम आम्ही पूर्ण करणार. शेवटी ज्या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिला आहे की महाराष्ट्रात काही झालं चालेल, पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी हा पैसा कुठे जातो? आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जो गेला तो कुठे मार्केटचा खर्च होणार, त्या ठिकाणी स्थानिक वस्तू काय खरेदी करणार, येऊन जाऊन हा पैसा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो, शिक्षणाकरता खर्च होतो. शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो. फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अरेंज होऊ शकत नाही म्हणून 2 महिने 3 महिने असं सरकार करतं. पण मला असं वाटतं की 31 मार्चच्या ते पैसे द्यावेच लागतील. ते देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच.